मुंबईतील अंधेरी पश्चिमेत मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा साठा, परिसराचे अनधिकृत डम्पिंग ग्राउंडमध्ये रूपांतर झाल्याचा आरोप. दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजय कदम यांच्याकडून परिसराची पाहणी. आमदार मुर्जी पटेल यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. मरोळ पोलीस कॅम्पमधील निवासस्थानांच्या दयनीय अवस्थेबाबत भेटीमध्ये चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांकडून पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींना फोन करून त्वरित कारवाई करण्याचे निर्देश. मुंबईच्या अंधेरी पूर्वेतील अनधिकृत फेरीवाल्यांवरती एमआयडीसी पोलीस आणि महापालिकेची मोठी कारवाई. महाकाली, केव्स रोड आणि अंधेरी रोड परिसरामध्ये वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारीमुळे ही कारवाई झाली आहे. वसईत दुचाकीमधून बिनविषारी सापाची सुटका. पूरपरिस्थितीनंतर अनेक भागांमध्ये अजूनही ओलसर वातावरण कायम आहे. पुराच्या पाण्यामुळे बिळांमधून बाहेर पडलेले साप आता आसरा आणि उबदार जागेच्या शोधात वाहनांमध्ये लपून बसत असल्याचे प्रकार घडत आहेत. पालघरच्या वसई तालुक्यातल्या पारोळ तानसा नदीवरच्या पांढरतारा पुलावरून दुचाकींचा जीवघेणा प्रवास. पुलाचा काही भाग पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना. नागरिकांचा भालीबली मार्गे 20 ते 25 किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास. उंच पूल उभारण्याची मागणी आहे. विरार पश्चिमेतील जकात नाका परिसरातील खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका. महापालिकेच्या दुर्लक्षावरती नागरिकांचा संताप. ठाण्यातील ब्रह्माळा तलाव परिसरामध्ये झाड कोसळून एक महिला गंभीर जखमी. 57 वर्षीय दीपा चौधरींवरती ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. घटनेमुळे प्रशासनानं पाठ फिरवल्यानंतर नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईतील जोगेश्वरी महापालिकेतील के नॉर्थ कार्यालयाचा स्लॅब कोसळला. अवघ्या 6 महिन्यांपूर्वी बांधलेल्या कार्यालयामध्ये स्लॅब कोसळल्यानं खळबळ. निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. भंडाऱ्यामध्ये निर्माणाधीन रस्त्याच्या कामात फसला आयशर ट्रक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मार्गावरती होणारी वाहतूक कोंडीचा खोळंबा. भूमिगत पाईपलाईनच्या कामामुळे शहरातील रस्ते चिखलमय. शिक्षकांना अभ्यासाकरता रागवणं म्हणजे विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त करणं नाही. शिक्षकांविरुद्धचा गुन्हा न्यायालयाच्या आदेशानं रद्द. नांदुरातील वसाडीमध्ये शालेय विद्यार्थ्यानं आत्महत्या केलेली होती. रायगडच्या गोरेगाव भागातील विद्युत वितरण कंपनीच्या कारभारावरती स्थानिकांची नाराजी. परिसरात तासनतास विद्युत पुरवठा खंडित होत असून कार्यालयात फोन केला असता कर्मचारी उडवाउडवीची उत्तरं देत असल्याचा नागरिकांचा आरोप. मुंबई पुणे रेल्वे सेवा ठप्प झाल्यानं मुंबई पुणे मार्गावरती उद्यापासून एसटीच्या 200 अतिरिक्त बस फेऱ्या. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. पावसामुळे दरड कोसळल्यामुळे मुंबई पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यानं हा निर्णय. मध्य हार्बर मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार. हार्बर मार्गावरती सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येईल. साताऱ्याच्या पाटणमधील कोयना धरणामध्ये 50 टीएमसी पाणीसाठा. गेल्या आठवड्यामध्ये 30 टीएमसी पाण्याची वाढ. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये देखील अपेक्षित वाढ न झाल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. नाशिक शहरातील पाणीपुरवठा आज पूर्णपणे बंद राहणार. गंगापूर धरण 70% भरून देखील महानगरपालिकेकडून पाणी कपातीचा निर्णय कायम. पावसाच्या आढाव्यानंतरच पुढील निर्णय घेणार असल्याची महापालिकेची माहिती. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील चिचपाणी जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था. विद्यार्थ्यांवरती आधी झाडाखाली, नंतर आता अर्धवट वर्गखोल्यांमध्ये शिक्षण घेण्याची वेळ. ना खिडक्या ना दरवाजे, अर्धवट बांधकामात ही जिल्हा परिषद शाळा भरती आहे. वर्गखोलीला दरवाजे, खिडक्या आणि रंगकाम एवढं काम बाकी आहे. तरी आम्ही विद्यार्थ्यांना नियमितपणे वर्गखोलीचा वापर करून वर्गखोलीमध्ये अध्यापन करत आहोत. आणि ज्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सोयी आहेत, जसं बेंचेस झाले किंवा विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय, याच्यासाठी आम्ही पाठपुरावा केलेला आहे आणि करत आहोत. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातून पुढे मार्गस्थ. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवेघाट मार्गे सासवडला मुक्कामी पोहोचणार, तर संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर रस्त्यावरून लोणी काळभोरला मुक्कामी पोहोचणार. आषाढी पूर्वीच्या भागवत एकादशीला 4 लाख भाविक पंढरपुरात दाखल. आषाढी पूर्वी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग थेट चंद्रभागा तीरावरती असलेल्या सारडा भवनपर्यंत. गोंदियाच्या तिरोडा शहरात अस्वलाचा मुक्त संचार. अस्वलानं मानवी वस्तीत प्रवेश केल्यानं भीतीचं वातावरण.
भर वस्तीमध्ये हुंदडणाऱ्या अस्वलाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. नाशिकच्या येवला तालुक्यातल्या अंकाई किल्ल्याच्या पायथ्याशी पाळीव कुत्र्यावरती बिबट्याचा हल्ला. शिवाजी गरुड या शेतकऱ्याच्या बंगल्यातील पाळीव कुत्र्यावरती बिबट्याचा हल्ला. अंकाई किल्ल्यावरती पर्यटकांची नेहमी गर्दी असल्यानं भीतीचं वातावरण. वाशिम जिल्ह्यातील शेतशिवारांमध्ये जनावरांचा उच्छाद. नीलगाय, हरिण आणि रानडुकरांकडून पेरणी केलेल्या पिकांचं नुकसान. जनावरांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. नाशिक इथल्या बहुचर्चित असलेला बनावट शालार्थ आयडी प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत वाडिले याला धुळ्यातून अटक. शालार्थ आयडी घोटाळ्यातील अधिकची माहिती आता समोर येणार. छत्रपती संभाजीनगरात 90च्या दशकातील कुख्यात गुंडाच्या घरावरती गुन्हे शाखेची छापेमारी. बंगल्यातून 5.5 कोटींची रोकड, 3 एअरगन, सोने चांदीचे दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त. गोंदियाच्या नामांकित पॅथॉलॉजी लॅबमध्ये QR कोडद्वारे 34,49,000चा अपहार. 3 कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. 2025 ते 2026 या कालावधीमध्ये उत्पन्न कमी आल्यानं लॅबच्या संचालकांनी दाखल केली होती तक्रार. जळगावच्या चोपडा शहरात भेसळयुक्त दुधाची विक्री. डेअरीमधून आणलेलं दूध तापल्यानंतर रबरासारखं आणि घट्ट झाल्याचा प्रकार. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. निर्मल डेअरीवरून चोपडा निर्मल डेअरीवरून दूध घेतलं. ते सकाळी फ्रीजचं दूध होतं, मी घरी घेऊन फ्रीजमध्ये ठेवलं आणि सकाळी चहा बनवण्यासाठी ते काढलं. गरम केल्यासाठी दूध फाटलं. फाटल्यानंतर त्याची जी लेअर असते ना ती 3-4 फूट लांबते. त्याच्यात मला संकोच आला की दूध फॉल्टी असू शकतं. तर मी त्याच्यासाठी FDI जळगावचे शिंदे साहेब आहेत, त्यांना मी दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं मी माझ्या ऑफिसर पाठवते. मुंबईच्या मीरा रोडवरील रामदेव पार्क परिसरातील ओंकारेश्वर मंदिरातील दानपेटीची चोरी. घटना सीसीटीव्हीत कैद. आरोपीला अटक. लातूरमधील खंडापूर सप्ताह देणगी अपहार प्रकरणात मोठी कारवाई. 3.5 कोटीच्या अपहार प्रकरणी शिवनीकर महाराज पोलिसांच्या ताब्यात. मिळाली की किशोर महाराज हे त्यांच्या मोतीनगर येथील निवासस्थानी आलेले आहेत. घर 3 मजली असल्यामुळे मधील फ्लोअरला ते स्वतः राहायचे आणि वरल्या फ्लोअरला लॉक होतं. आम्ही सदर फ्लोअरचं चावी मागितली असता त्यांनी आम्हाला चावी देण्यास नकार दिला आणि ते लॉक तुटल्यानंतर महाराजांना आवाज दिले, पण महाराज आतमधून बाहेर यायला तयार नव्हते. त्यावेळेस लॉक तोडून आम्ही महाराजांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन MIDC ते हजर केलेले आहे. मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात संरक्षक भिंत कोसळली. भिंत कोसळल्यानं रस्त्याच्या कडेला भेगा आणि मोठे खड्डे पडलेत. रस्त्याच्या खालचा भराव देखील वाहून गेलाय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अहिल्यानगरच्या खंडाळा इथं 2 ट्रकची समोरासमोर धडक. अहिल्यानगर दौंड रस्त्यावरची घटना आहे. अपघातानंतर 2 ट्रकला आग लागली. दोन्ही ट्रकमधील चालकांना बाहेर काढण्यात यश आलंय. अपघाताचं कारण मात्र अस्पष्ट. नालासोपाऱ्यातील राजोडी समुद्रकिनारी मद्यधुंद कार चालकाची स्टंटबाजी. बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवरती कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे. वाशिम शहरातील गव्हाणनगर परिसरामध्ये BSc नर्सिंगच्या 2य वर्षामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या. नेत्रा लाड असं मृत मुलीचं नाव आहे. कारंजा तालुक्यातील मोहगव्हाण इथले रहिवासी असल्याची माहिती मिळते. झाडाभोवती टाकलेल्या कॉन्क्रीटमुळे मुंबईत झाडं उन्मळून पडली असल्याचं पालिकेकडून मान्य. रोड इंजिनियर्सला तात्काळ झाडांभोवतीचं कॉन्क्रिटीकरण काढण्याचे आयुक्तांचे आदेश आहेत. अतिरिक्त आयुक्तांची सभागृहात माहिती. लातूरमध्ये कोवळ्या सोयाबीनवर शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव. पावसाअभावी हैराण झालेल्या शेतकऱ्यांवरती दुहेरी संकट. रेणापूर तालुक्यातील गोढाळा परिसरामध्ये काही भागात कोवळ्या सोयाबीन पिकावरती मोठ्या प्रमाणात शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव आहे. धाराशिवच्या भोगची शिवारामध्ये शंखधारी गोगलगाईचा हाहाकार. शेतकरी हैराण. सोयाबीन पिकावरती गोगलगाईंचा हल्ला. महिला, लहान मुलांवरती बॅटरीच्या उजेडामध्ये गोगलगाई वेचण्याची वेळ. कोल्हापूरमधील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी घट. पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 26 फुटांवरती. जिल्ह्यातील 16 बंधारे पाण्याखालीच. प्रशासनाकडून पंचगंगा घाटावरती स्वच्छतेला सुरुवात. सध्या कोल्हापुरात पावसाची उघडीप आहे. देवेंद्र फडणवीसांनंतर चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होणार. खासदार संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य. पुढच्या वेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत. वरिष्ठांकडे स्वतः देवेंद्र फडणवीस बावनकुळेंच्या नावाची शिफारस करणार. संजय राऊतांचं विधान.
मला जे चित्र दिसतं आहे त्यानुसार विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात. सगळ्यांशी संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे. 100% मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळे यांचा विचार आणि शिफारस हे स्वतः देवेंद्र फडणवीसच करते, हे माझं आकलन आहे. आपण रील स्टार आहोत की रिअल स्टार हे मुंबईकर ठरवतील. महापौर रितू तावडेंचा ट्रोल करणाऱ्यांवरती संताप. समुद्राला वरती आल्यानंतर रितू तावडेंनी मरीन ड्राईव्ह वरती बसलेल्या नागरिकांना हुसकावलेलं होतं. त्यांची रील व्हायरल झाल्यानंतर रितू तावडेंना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं. भंडाऱ्यात राष्ट्रवादीला धक्का. जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांसह पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे. विकास कामं होत नसल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. सोलापुरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी सुहास कदम यांचं अन्नत्याग आंदोलन मागे. अवैध व्यवसायाच्या विरोधामध्ये 11 दिवसांपासून करत होते आंदोलन. पोलीस आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. पोलीस आयुक्तांनी मला ह्या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये अवैध धंद्याच्या बाबतीमध्ये कडक भूमिका घेण्यात येईल आणि तसेच ज्या 3 पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये एक चांगली समिती गठीत करण्यात येईल आणि त्यांच्या चौकशा देखील सुरू झालेल्या आहेत. अशा पद्धतीचे देखील ह्या सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त सन्माननीय एम राजकुमार साहेबांनी मला आश्वासन दिलेलं आहे आणि ह्या पद्धतीचं बोलणं झाल्यानंतर मी माझ्या उपोषणाची ह्या ठिकाणी सांगता केलेली आहे. स्पेनमधील अल्मेरिया इथं लागलेल्या वणव्यात 11 जणांचा मृत्यू. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांच्याकडून शोक व्यक्त. तर नागरिकांना जंगल परिसरातून दूर राहण्याचं आवाहन. हवेतच फुटली विमानाची खिडकी. 61 वर्षीय प्रवासी बाहेर खेचला गेल्याचा प्रकार. ग्रीसमधून जर्मनीला जाणाऱ्या रायन एअर कंपनीच्या विमानातील घटना आहे. ग्रीसच्या थेसालोनिकी या विमानतळावरती विमानाचे सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग. पाकव्याप्त काश्मीरमध्ये 33व्या दिवशी देखील बंडखोरी सुरूच. लाखो आंदोलक 15 जुलैला मुझफ्फराबाद मोर्चा काढणार. पाकिस्तानकडून 9,500 अतिरिक्त निमलष्करी दलांच्या तैनातीला मंजुरी. मृतांचा आकडा 62 वर पोहोचलाय. टीम इंडिया आणि इंग्लंडच्या T20 मालिकेतील आज शेवटचा सामना. 3-0च्या विजयासह इंग्लंडचा मालिका विजय. भारतीय संघासमोर व्हाईट वॉश रोखण्याचं आव्हान. संध्याकाळी 7 वाजल्यापासून मॅचला सुरुवात होणार. सचिन तेंडुलकरनं घेतली टेनिसपटू फेडररची भेट. तेंडुलकरनं पोस्ट केला रॉजर फेडरर सोबतचा फोटो.